वृषाली मॅडम, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या कोंढाळी गावच्या सरपंच आहात. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, मुख्य समस्या कोणत्या त्याच्या इथे पूर्ण झालेल्या आहेत तुमच्या मार्फत, आणि भविष्यात विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? सर्वात प्रथम म्हणजे ज्या वर्षी आम्ही इथे म्हणजे ज्या वर्षी मी सरपंच म्हणून या ठिकाणी आली त्यानंतर भरपूर म्हणजे वार्डातलाच विकास व्हायचा होता. नवीन बाजार आहे, जुना बाजार आहे, जिथे आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी सुद्धा काहीच डेव्हलपमेंट नव्हती. पण आम्ही आल्यानंतर जसं 25 लाखाचा निधी आम्ही 25 लाखाचे काम जसं आठवडी बाजारामध्ये केलं, त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आणखी डेव्हलपमेंट भरपूर करायची आहे. जुन्या बाजारामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे आणि तशा प्रकारचा विकास आराखडा सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. काही गावामध्ये रस्ते झालं, स्ट्रीट लाईट झालं, पाणी झालं, या मुख्य समस्या राहतात, तर या पर्यायात मात्र पूर्ण झालेल्या आहे का? नाही, म्हणजे 50% तरी नाही झालेले आहेत. आणि आता आमच्या टीमला 3 वर्ष झाले. त्या 3 वर्षाच्या मार्फत आम्ही भरपूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रस्त्यांची सुविधा, नाल्यांची सुविधा, त्यानंतर जसं आता विकासनगर आहे, जे आमच्या या गावामध्ये 6 वार्ड आहेत. 6 वार्डामधलं विकासनगर जे आहे ते अतिशय मोठं वार्ड आहे आणि त्या ठिकाणी लेआउटची भरपूर समस्या आहे. लेआउटवाले येतात, लेआउट पाडतात, प्लॉटधारक प्लॉट विकत घेतात आणि लेआउटवाले त्यामुळे ते मोकळे होऊन निघून जातात. त्या ठिकाणचं जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट आम्हालाच करावं लागते. तर ही एक गावातली मुख्य समस्या आहे की नवीन लेआउटवाले येतात, लेआउट पाडून चालले जातात आणि तिथल्या समस्यांचं जे निराकरण आहे ते आम्हालाच लोकप्रतिनिधी म्हणून करावं लागते. आणि ग्रामपंचायतचा जो निधी आहे, जो शासनाकडून आम्हाला येतो, तो निधी आम्हाला अपुरा पडतो. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं जे डेव्हलपमेंट आहे ते 100% म्हणजे करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला शासनाच्या निधीची गरज आहे. आणि मुख्य समस्या म्हणजे जी लोकसंख्येचा जो विस्तार आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे जे रूपांतरण आहे ते नगरपंचायतमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. तशा प्रकारचा नगरपंचायतचा ठराव सुद्धा आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. आता त्याबद्दल शासन जे निर्णय घेईल ते योग्य. ताई, वैद्यकीय सेवा ही एक मुख्य समस्या असते गावामध्ये, पूर्ण झाली आहे का? वैद्यकीय सुविधेच्या मार्फत सांगायचं झालं म्हणजे आता सध्या आमच्या या कोंढाळी वस्तीमध्ये PSC आहे, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. परंतु पुढील प्रकारच्या जसं माझे मंत्री अनिल बाबूजी देशमुख होते, त्यांनी 4 करोड रुपये 4 ते 5 करोड रुपयाचा निधी आमच्या या कोंढाळी गावाला ग्रामीण रुग्णालयासाठी दिला आहे आणि त्याचे पण काम, ग्रामीण रुग्णालयाचे काम सुद्धा आता प्रगतीवर सुरू आहे. ताई, बचत गटाच्या मार्फत काही म्हणजे बेरोजगारी एक मुख्य समस्याही असते गावामध्ये, तर असं काही प्लॅन आहे का ग्रामपंचायती मार्फत तुमचं, की जेणेकरून बेरोजगारांना रोजगार इथे मिळालाय किंवा राहणार आहे फ्युचरमध्ये? फ्युचरमध्ये बचत गटाच्या मार्फत म्हणजे कसं, आता 14 वित्त आयोग आमच्या ग्रामपंचायतला आलं, तर त्या 14 वित्त आयोगामार्फत जेव्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या म्हणजे तिथून आम्हाला तो निधी खर्च करायचा आहे. तर आम्ही ग्रामपंचायतने प्लॅनिंग केली आहे त्याबद्दल की आम्ही त्या महिला आणि बचत गटाच्या मार्फत म्हणजे त्यांना काहीतरी आम्ही मशीन वगैरे आहे किंवा ती सुविधा आहे ती पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि तसं नियोजनही आम्ही आमच्या 14 वित्त आयोगामध्ये केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.